ती मला लांबूनच दिसली. कालच्याप्रमाणे ती आत देखील तशीच अवघडलेल्या अवस्थेत उभी होती. समोरच्या इमारतीतून मुलांचा लोंढा फुटलेल्या पाटातून पाणी वाहून जावं तेवढ्या वेगानं बाहेर रस्त्यावर लोटत होता. शाळेतून सुटणारी मुलं म्हणजे उतरत्या पाटावरून सैरावैरा धावणारे मोहरीचे दाणे. या कुठंतरी वाचलेल्या उपमेची मला रोज आठवण होते. शाळेचा दरवाजा तो एवढासा आणि 7 ते 8 वयाची मुलं म्हणजे वारा प्यायलेली वासरत जणू. अशी काही झुंबड उडवतात दरवाजापाशी की पुरुष असून ती कोंडी फोडून सुवासच्या वर्गापाशी जाणं मला अशक्य होतं. मग बायकांची गोष्टच निराळी. कालच्याप्रमाणे ती आत देखील अवघडून उभी होती. तिचा चेहरा गोल आहे, वेण्या आखूड आहेत, पण केस कुरळे आहेत. वळण आकर्षक आहे. डोळे मात्र चांगलेच गोल व काळेभोर आहेत. त्यात थोडी खट्याळपणाची झाक आहे. वर्ण सावळा, उंची बेताचीच. अंगकाठी बारीक तर नाही, पण बेडोल वाटावी एवढी स्थूलही नाही. कपाळाला लक्षात येईल एवढं ठसठसीत कुंकू. हे सगळं न्याहाळत न्याहाळत मी तिच्या समोरून शाळेच्या दरवाजापाशी पोहोचलो. मुलांची झुंबड दोन्ही हातांनी दूर लोटीत मी सुवासच्या वर्गापाशी जाऊन थांबलो. माझी वाट तो पाहतच होता. मला पाहताच तो गडबडीनं म्हणाला, बापू, आज काही अभ्यासच दिला नाही. मग काय, चैनच झाली. त्याला घेऊन मी बाहेर आलो. आत्ता पावतो दुसऱ्या पाळीची मुलं आत घुसण्यासाठी धडपडू लागली होती. मी रस्त्यावर आलो. ती अजून तशीच उभी होती. मी आपोआप थबकलो. मी थबकलेला पाहून तिच्या चर्येवर फार फेरफार झाले. हे सगळं निमिषार्धात नकळत झालं आणि दोघं एकदम ओळख असल्याप्रमाणे हसलो. सुवासकडे पाहत ती सकौतुक म्हणाली, मुलगा का? मी मान हलवली. परत मोकळं हसत ती म्हणाली, गोड आहे. काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं, तुमचं कुणी यायचं आहे का? हो, माझा भाचा यायचा आहे. अजून बाहेर आला नाही आणि मुलांची ही गर्दी. मी पाहिलं असतं आत जाऊन, पण त्याची माझी ओळख नाही आणि कपड्यावरून ओळखावं तर सगळ्यांचा युनिफॉर्म. त्यावर ती गडबडीनं म्हणाली, त्याला येईल ओळखता तुम्हाला. त्याचा वाढदिवस आहे आज. तो घरच्याच कपड्यात आलाय. सुरवार आणि झब्बा, वर जॅकेट आहे. मग सोपं आहे, मी त्याला आणतो, तुम्ही थांबा इथंच. एवढं बोलून मी सुवासला म्हणालो, सुवास, मावशीजवळ थांब, मी आलोच एवढ्यात. तुमच्या भाच्याचं नाव? शेखर, पहिलीचा वर्ग, डाव्या हाताचा. गर्दीतून मी परत आत गेलो. तिनं सांगितलेल्या वर्गात गेलो, पण वर्गात कोणीच नव्हतं. तो साप रिकामा होता. मी तसाच बाहेर आलो. वर्गात कुणीच नाही. वाटलंच मला. असा हूड आहे अगदी. मी यायच्या आत पळ काढतो. घरीच जाईल ना व्यवस्थित? जाईल हो, पण वाटेत 2 मोठाली क्रॉसिंग्स आहेत. भीती वाटते, ती जाता जाता म्हणाली. दुसऱ्या दिवशी ती मला परत शाळेपाशीच दिसली. माझ्याकडे पाहून ती हसली. मी पटकन विचारलं, काय शेखर बरोबर आला होता ना घरी? आनंदून जात ती म्हणाली, अय्या, तुमच्या लक्षात होतं वाटतं. थँक्स. मी जाण्यापूर्वी 5च मिनिटं पोहोचला होता. पळून आल्याबद्दल सगळ्यांची बोलणी खात बसला होता. त्याला घरात बघेपर्यंत जीवात जीव नव्हता माझ्या. साहजिकच आहे. आता आमचं घर एवढं जवळ आहे, तरी माझी सुवासला सक्त ताकीद आहे की मी किंवा आई आल्याशिवाय शाळा सोडायची नाही. तुम्ही इथंच राहता? तर काय, डाव्या हाताला वळलं की
कोपऱ्यावरचीच बिल्डिंग. शाळेची घंटा देखील घरात ऐकायला येते. रोज तुम्हीच न्यायला येता? छे छे, सध्या महिन्याच्या रजेवर आहे म्हणून येतो. एरवी त्याची आई येते. तिची धावपळच होते सुवाच्या ह्या वेळा सांभाळायच्या म्हणजे. पण माझी वॉर्निंग आहे ह्या बाबतीत. तुम्ही अगदी योग्य करताय. तरी तुमचं घर जवळ आहे. मी जर इथं बहिणीकडे राहायला नसते तर तिची भलतीच ओढाताण झाली असती. ह्या असल्या नेण्या आणण्याच्या कामात मुद्दाम वेळ काढावा लागतो, हातचं काम टाकून. अक्का मला दिवसातून 10-10 वेळा आभार मानून शाबासकी देत असते माझ्या या कामाबद्दल. तेवढ्यात शाळेची घंटा झाली. बरं आहे, येते मी. म्हणजे शेखरला न्यायचं नाही का? तो आज शाळेला आलाच नाही. काल वाढदिवस झालाय. घरी बरेच प्रेझेंट येऊन पडलीत. आज रमलाय त्यातच. अच्छा, आमचे चिरंजीव थांबले असतील. अच्छा, तुमचे मित्र आले की तुम्हाला वेळेचं अगदी भान राहत नाही. सोनं चेहरा मारला. नेहमीप्रमाणे वरच्या पट्टीतच. मी त्यावर शांत होतो. गायकानंही कोणत्याही सप्तकात किती उंच स्वर लावला तरी तंबोरा षडज पंचम सोडित नाही. तसंच बायकोचा सूर किती चढला तरी माझा सडजच असतो. मी शांतपणे सदरा चढवायला सुरुवात केली. स्वतःशीच, पण मी ऐकावं ह्या हेतूनं बोलत राहिली. माझंच चुकलं. मीच जाण्याची तयारी करायला हवी होती. भाऊजी आले म्हणजे तुमची ब्रह्मानंदी टाळी लागते हे माझ्या ध्यानात यायला हवं होतं. पण पोळ्या करायला बसले होते. म्हटलं संपून टाकाव्यात. तुमचं असेल घड्याळाकडे लक्ष. हे बघ, घंटा वाजलेली मी ऐकलेली नाही अजून. ती स्वतःशीच परत बोलू लागली व केसावरून जोरजोरात कंगवा फिरवू लागली. तिच्या मते घंटा झालेली तिला केव्हाच ऐकायला आली होती. ती तयारीला लागलेली पाहून मी नेहमीच्या थंड स्वरात विचारलं, बरं, आता मी जाऊ की तू जाते आहेस? पण दोघांपैकी कुणावरच जाण्याची पाळी आली नाही. सुहासनं बाहेरूनच आरोळी दिली, बापू, आई, मी आलो. आमचा वादविवाद विसरून त्याच्याकडे जात आम्ही एकदम म्हणालो, एकटाच आलास ना? दरवाजाबाहेर बोट दाखवीत तो म्हणाला, मावशीनं पोचवलं. गळ्यातलं दप्तर पलंगावर भिरकावीत सुहास आत गेला. आम्ही दोघं बाहेर आलो. तुम्ही आलात होय? या ना, आत या. तुमची ओळख करून देतो. ही आमची सो. आणि बरं का ग ह्या, अरे खरंच मला तुमचं नाव माहीत नाही अजून. ह्या शेखरच्या मावशी. सोनं विचारलं, शेखर कुठं आहे? त्याला खालीच उभा केलाय. छान. हे हो काय, त्याला नाही का वर आणायचा? सोनं परत विचारलं. अहो, तो पोरगा एवढा चक्रम आहे की तुमचं घर त्याला आवडलं असतं तर लगेच इथेच राहतो म्हणाला असता. आणि मग त्याची समजूत अगदी पटली नसती. हात तिच्या, मग राहिला असता इथं. मी पोचवला असता संध्याकाळी. दोघं खेळली असती दिवसभर, मी म्हणालो. तुम्हाला आणखीन पोचवण्याचा त्रास, ती म्हणाली. वा, आता सुहासला सोडण्याची नाही का तुम्ही तसदी घेतलीत? तुमची थोडी वाट पाहिली. तोही चेहरा एवढासा करून उभा होता पायरीजवळ. मग म्हटलं त्याला, मला घर दाखव, मी सोडते तुला. तशी निघाला उडी मारून. बरा, येते मी. खाली शेखर उभा आहे. तुम्ही हे काहीतरीच केलं. त्याला आणायचं होतं वर. जाओ, तुम्ही त्याला घेऊन या वर. सोनं मला सांगितलं. तशी लगबगीनं निघत ती म्हणाली, नको नको, आज नको. गप्पांच्या नादात गुंगले की मलाही मग भान राहत नाही. मी येईन परत. घरी व्यवस्थित सांगून येईन.
जाण्याची घाई राहणार नाही. एवढं सांगून ती निघालीच. तेवढ्यात सो म्हणाली, थांबा जरा, थोडा खाऊ देते शेखरला, तेवढा घेऊन जा. घरातून सोनं पटकन 2-3 चॉकलेट्स आणून दिली. आम्ही उभयंता तिला जिन्याजवळ पोचवायला गेलो. 2-3 पायऱ्या उतरल्यावर सो म्हणाली, अहो, तुम्ही अजून नावच नाही सांगितलं. खरंच की, माझं नाव मंगला. परत नक्की या, शेखरला घेऊन या. सो अगत्यानं म्हणाली, जरूर जरूर. हसतमुख आहे नाही मुलगी. मंगला गेल्यावर सो म्हणाली, येस, लग्नाची असेल नाही? हो, असणारच. का? आपल्या मास्तरांना कशी काय आहे? छानच आहे. कल्पनेने मास्तरांना आणि मंगलेला जवळजवळ उभं करीत मी म्हणालो, मग आता तिची माहिती काढायला हवी. तिला पुन्हा आग्रहाचं आमंत्रण द्या. भेटली की देईन, पण त्यापेक्षा तूच गाठ तिला एकदा. पण नंतर गंमत झाली. आमच्याकडे एकाएकी अनपेक्षित पाहुणे आले. त्यामुळे सुहासला दुसऱ्या दिवशी भेटायला मलाच जावं लागलं, तेही मधल्या सुट्टीत, त्याची खाण्याची व्यवस्था करायला. सोला त्याचा डब्बा करायला वेळच मिळाला नाही. शेवटी शाळेजवळच हॉटेलात त्याला आवडेल ते खायला द्यायचं ठरलं. सॉरीनं हॉटेलात साधा डोसा, दही वडा ह्यावर चांगला ताव मारला. हट्ट न करता, मागणी न करता हॉटेलात जायला मिळालं म्हणून चिरंजीव जन्मदात्यावर खुश होते. हॉटेलच्या पायऱ्या उतरत असतानाच समोरून मंगला येताना दिसली. तिनंही आम्हाला पाहिलं होतं आणि ती थांबली होती. सुहास तिच्याजवळ जात म्हणाला, आम्ही आज हॉटेलात खाल्लं. तिनं माझ्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. कन्फेक्शन देण्याच्या तयारीत मी म्हणालो, आज हिला डब्बा करायला सवडच झाली नाही. मला नाही प्रशस्त वाटत एवढ्याशा लेकराला हॉटेलातलं खायला घालायला. मला का नाही सांगितलं? केव्हा सांगणार? सकाळी शाळेत बसवून द्यायला येते तेव्हा गाठायचं आणि सांगायचं. वा, म्हणजे तुम्ही काय केलं असतं? शेखरला आता डब्बा आणला, त्यात त्याच्यासाठीही आणला असता. वहिनींना सांगा, पुन्हा असं करू नका. संकोच न बाळगता सांगत राहा. आपला परिचय थोडा आहे, पण तुमच्या सुवासला मी रोज बघत राहायची. पहिल्यापासून तो मला आवडायला लागलाय आणि परिचय झाल्यापासून तुम्ही दोघंही आवडला आहात. काल मी अक्काला खूप सांगितलं तुम्हा सगळ्यांबद्दल. तुमची ओळख तिलाही हवी आहे. काल आमचं मंगलावरून जे संभाषण घरी झालं ते आठवून मी म्हणालो, हो, मलाही एकदा तुमच्या घरी यायचं आहे. केव्हा येताय? मंगलेनं उत्सुकतेनं विचारलं. तुम्ही घरी सांगून शेखरला घेऊन एकदा आमच्याकडे आलात म्हणजे मग आम्ही येऊ. मी मुत्सद्दीपणा दाखवला. संध्याकाळी 7:30च्या सुमारास मंगलेला शाळेजवळ पाहून मला नवल वाटलं. तुम्ही आता इथे कशा? शेखर घरी आला नाही अजून. म्हणजे ट्रीपला गेलाय वर्गाबरोबर? असं ना, येईल एवढ्यात. वर्गाचे मास्तर असतील ना बरोबर? आहेत ना. हात तिच्या, मग कसली काळजी करताय? नाही हो, एव्हाना यायला हवा होता. अहो, पण अख्खा वर्गच परतलेला नाही. चला, आमच्या घरी बसा, येईल तो एवढ्यात. शाळेची मोटार आमच्याच घरासमोरून जाईल. रस्त्यात किती वेळ वाट पाहत राहणार? आता 10च मिनिटं थांबणार आहे आणि जाणार. मला थोडी खरेदी करायची आहे. दुकानं बंद व्हायच्या आत. काही वेळ आम्ही तसेच उभे राहिलो. जरा वेळानं मंगला म्हणाली, तुम्ही जा ना घरी. माझ्यासाठी तुम्ही का उगाच ताट काढता? तुम्हाला असं इथं उभं करून जायला काहीतरी वाटतं. तसं काही नाही. बरं मग चला.
मी आत्ताच निघते तुमच्याबरोबर. मंगलेचे आणि आमचे योगच असे होते की प्रत्येक वेळी ती मला किंवा सोला अगदी घाई गडबडीत असताना दिसायची. तिला आमच्या घरी यायला कधी सवड झाली नाही आणि अर्थातच आम्ही पण आवर्जून कधी गेलो नाही. प्रत्येक वेळी तिनं आग्रहाचं आमंत्रण करायचं आणि आम्ही त्यावर म्हणायचं, अगं तर तुम्ही यायचं कबूल केलं आहेत. आपण दोघांचेही एकमेकांकडे जाण्या येण्याचे योग जमत नव्हते. बहुधा मंगला शाळेजवळ भेटायची. भेटल्यावर बोलायचे विषयही ठरलेले. तिनं शेखरच्या तक्रारी किंवा कौतुक सांगायची आणि मी सुवासच्या. मुलांचे विषय संपले की एकमेकांचा निरोप घेताना तिनं मला घरी या म्हणायचं आणि मी तिला. एक दिवस मला अचानक सुहासबरोबर मुख्याध्यापकांची चिठ्ठी आली. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. त्यांचं काय काम असावं याबद्दल अंदाज करता येत नव्हता. मधल्या सुट्टीच्या सुमारास 9 वाजता मी शाळेत गेलो. या बसा. मुख्याध्यापक बापटांनी माझं स्वागत केलं. तुमची चिठ्ठी मिळाली. खुर्चीवर बसता बसता मी म्हणालो. सुहासचे वर्ग शिक्षक तिथेच होते. बापटांकडे वळून ते म्हणाले, हे आपले त्या सुहासचे वडील. पाठांतराची चढाओढ. हां हां, आलं लक्षात. नंतर माझ्याकडे वळत बापट म्हणाले, आमची दरवर्षी एक पाठांतराची चढाओढ असते. तुमच्या मुलाचं पाठांतर चांगलं आहे तेव्हा त्याचं नाव आम्ही चढाओढीत दाखल करून घेत आहोत. त्यात जर तो पहिला आला तर शाळेतर्फे त्याला बक्षीस मिळेल. त्याशिवाय पटवर्धन प्राईज मिळेल. ह्या बाबतीत मी काय करायला हवं होतं ते मला समजत नव्हतं. काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं, 2 बक्षिसं आहेत. शाळेचं असतं दरवर्षी, पण गेल्या वर्षापासून पटवर्धन नावाच्या गृहस्थांनी त्यांच्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ बक्षीस सुरू केलंय. ह्याच शाळेत होता तो. होता म्हणजे मागच्या वर्षीच गेला बिचारा, मोटार ॲक्सिडेंटमध्ये. हा काय त्याचा फोटो लावलाय. पुअर चॅम्प. मी फोटो पाहिला आणि ताडकन उभा राहिलो. शेखर पटवर्धन? हा मुलगा हयात नाही? काय सांगता? इट्स अ फॅक्ट. तो आणि त्याची मावशी जात असता ट्रकचा धक्का लागला. दोघांनाही. मावशी थोड्यात बचावली. मुलगा मात्र गेला. इम्पॉसिबल. मी जवळजवळ ओरडलो व खिडकीजवळ आलो. बाहेर मंगला उभी होती. बापटांना कल्पना आली असावी. माझ्या मागे येऊन उभे राहत ते म्हणाले, तीच त्याची मावशी. डोक्यावर परिणाम झालेली. सारखी शाळेच्या आसपास असते. आपल्यामुळे भाचा गेला, बहिणीचा विश्वासघात केला, ह्या विचारानं वेडी झाली. सोन्यासारखी पोर, पण पहा अवस्था. बधीरपणानं मी विचारलं, ह्या असं किती दिवस चालणार? कसं सांगायचं? आता एवढ्यात घंटा होईल. मुलं वर्गात जातील. वर्ग सुरू होतील. मी मग 5 मिनिटांनी जाऊन सांगतो, शेखर वर्गात बसलाय. ती मग थँक्स म्हणते आणि जाते. आणि शाळा सुटल्यावर, शेखर एवढ्यात घरी गेला तुमची वाट पाहून, असं सांगतो. केव्हा केव्हा इथं येऊन त्याच्या अभ्यासाची चौकशी करते. तेवढ्यात घंटा झाली. मी सुन्न होतो. वर्ग सुरू झाले. सांघिक आवाजात कोणत्या तरी वर्गात पाडेही सुरू झाले. 5 मिनिटांनी बापट वरांड्यात गेले. मंगलेला म्हणाले, शेखर वर्गात बसला आहे. काळजी करू नका. थँक्स. मंगला हसून म्हणाली आणि तोंड वळवून झपाझप चालू लागली. खोलीत परतत बापट म्हणाले, बसा.
तुम्हाला का बोलवलं सांगतो.